महिन्यात येतो. आता 3 महिने झाले पगार आला का? तुमचा पगार 70 साहेब बरोबर होते, माल आहे बरोबर होते, तो मुंडे साहेबाचा पगार 5 तारखेच्या आत होते. तो आपण सगळे गरीब आणि हे सगळे श्रीमंत आहे. अजित दादाशी तुम्ही लागून तर बोलून घ्या. लाडक्या बहिणीला आल्या आल्या 1500 दिले, 3000 अभि द्या. 1500 रुपये महिना ना, एक फक्त 3000. उद्या त्याचं असंच होईल तुमच्यासारखं. या नाही मी पण अपंगच आहे, तुमचा पत्रकारच आहे मी. बरोबर. जालना जिल्हा. आपण कशासाठी आलो होते? आज दिव्यांगासाठी माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन करावी, तसेच दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करावे व दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करेल, यासाठी आज मंत्रालयावर बच्चूभाऊ कडू यांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. आपल्याला काय वाटतं, मागण्या पूर्ण होतील आपले? मागण्या पूर्ण होतील. दिव्यांगांना जे संजय गांधीचे हो, प्रत्येक महिन्याला पैसे भेटतात का 2-2, 3-3 महिन्यानंतर पैसे भेटतात? आता सध्या 2-2 आता सध्या महिन्याचे पण याच्या अगोदर 4-4 महिने येत नव्हते. आता या निवडणुका आल्या म्हणून महिन्याला येईल. काही ठिकाणी नाही येत. आपल्याला असं वाटतं का शासनाने आपल्या अपंगासाठी घरकुल द्यावं म्हणून? शासनाने आपल्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये 5% घरकुलाचे तरतूद करावी असे. आपलं काय म्हणलं? हो ना, मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढायला इकडे आलेलो आहे आणि दिव्यांगांना 6000 रुपये प्रति महिना करावं. अजून दिव्यांगाचे काय मागणे आहे? घरकुल झालं तर हे सगळ्यांनाच पूर्ण होतील. पेन्शन 6000 रुपये झाले तर सगळ्यांनाच तुमचं काय म्हणणं आहे? बोलले ताई. दिव्यांगांच्या मागण्या त्यांची योग्य प्रमाणपत्र पडताळून करेन आपण करा. खरंच जे खोटे प्रमाणपत्र वापरून सर, अजून एक मागणी शासनाचा त्याची पण पडताळणी झाली पाहिजे आणि जे खरे आहेत ना त्यांना न्याय दिलाच पाहिजे. सर, ग्रामपंचायत स्तरावरील जो अपंगासाठी 5% निधी असतो तो शासनाने काटेकोरपणे त्याचं ग्रामपंचायत जिल्हा परिषदला आदेश द्यावे, जेणेकरून अपंगाला 5% निधीचा वाटप होईल. निधी वाटप पालन केलं जात नाहीये बहुतांश गावांमध्ये. बहुतांश गावाने नगरपालिकेला 5% निधी आहे, ग्रामपंचायतीला 5%. पण शहरी भागामध्ये निधी मिळतो, ग्रामीण भागात मिळतो का नाही मिळतो? तर काही ठिकाणी 50% ग्रामीण भागामध्ये अजून दिव्यांगांना माहीतच नाही की 5% निधी असतो म्हणून. तर त्याच्यासाठी शासन स्तरावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतला असे निर्देश द्यावे आणि त्याच्यावरती कठोर शासन केलं पाहिजे. कारण इथं दिसतं एक आणि अस्तित्वात एक या कृती चालू आहे. 5% निधी वाटप फक्त तोंडाने केली जाते, प्रत्यक्षात नाही. वर वाटून राहिलं. पंकज भी आते हैं.
मी घरी पण नाही आणलं का. अंकल हो ये सेंड कर दो ना, मेरा नंबर ले लो. एक मिनट. एक मिनिट वाजते पण.